स्टुडंटचा प्रश्न असतो की सर तुमच्याकडे काउन्सिलिंगला आल्यानंतर काउन्सिलिंगची प्रोसेस काय, तर त्याबद्दलच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळे डिटेल्स देणार आहे. तर यामध्ये ऑलरेडी मेनली 2 स्टेजेस आहेत. पहिला आहे काउन्सिलिंगची स्टेज आणि दुसरा आहे फॉर्म फिलिंगची स्टेज. काउन्सिलिंगच्या स्टेजमध्ये आपण स्टुडंट्सचं काउन्सिलिंग करतो, त्यानंतर आपलं पॅरेंट्स सोबतचं डिस्कशन होतं आणि त्यानंतर स्टुडंट सोबत आणि पॅरेंट्स सोबत एकत्रितपणे डिस्कशन होतं. आधीच काउन्सिलिंगची प्रोसेस ही झाली काउन्सिलिंगची प्रोसेस. आणि नेक्स्ट आहे फॉर्म फिलिंगची, ज्यामध्ये आपण ऍक्च्युअल ऑनलाईन आपल्याला कॅपमध्ये रजिस्ट्रेशन करायचं असतं आणि फॉर्म हे ऑनलाईन भरायचे असतात. तर मी थोडंसं काउन्सिलिंग प्रोसेस जी आहे याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी आणखी डीपमध्ये माहिती देतो. तर काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये स्टुडंट सोबतचं जे काउन्सिलिंग होतं हे 1-to-1 काउन्सिलिंग असतं. म्हणजे मी आणि स्टुडंट हे दोघंच त्या कॉलमध्ये असतो. त्यानंतर स्टुडंटची त्यामध्ये करिअर टेस्ट केली जाते की तो कुठल्या करिअरसाठी बेस्ट सुटेबल आहे. आता इंजिनिअरिंग करिअर तुम्ही ऑलरेडी चूज केलेलं आहे, पण इंजिनिअरिंगमध्ये पण जवळपास 99 ब्रांचेस आहेत. तर या ब्रांचमध्ये कुठल्या ब्रांचेस स्टुडंटने प्रेफर केले जाते, त्यासाठी आपण त्याची करिअर टेस्ट घेतो. त्याचं सॉर्ट अनालिसिस केलं जाते की त्याच्या सध्याच्या कॅपॅसिटी काय आहेत, कॅपॅबिलिटी काय आहेत, ओके, त्याच्या स्ट्रेंथ कुठल्या आहेत, विकनेसेस कुठल्या आहेत, त्याच्यानुसार आपण त्याला ब्रांच रिकमेंड करतो की या ब्रांचमध्ये तू चांगला परफॉर्म करू शकतो. तर यासाठी हे डिस्कशन सेपरेटली होतं. त्यामध्ये काही पर्सनल काही क्वेश्चन्स वगैरे असतात किंवा मग एक ऑनलाईन फॉर्म असतो, तो स्टुडंटला फिल करायचा असतो. आणि हे जे डिस्कशन असतं हे जवळपास 1 तास चालतं. स्टुडंटच्या काउन्सिलिंगमध्ये आपण पॅरेंट्सला इन्क्लूड करत नाही. पॅरेंट्स सोबतचं डिस्कशन हे सेपरेटली आहे, ते आपलं सेकंड पार्टमध्ये येतं. ते पण आपलं 1-to-1 आहे, त्यामध्ये स्टुडंटला आपण इन्क्लूड करत नाही. आता पॅरेंटचे काय एक्सपेक्टेशन आहे तर ते त्यामध्ये डिस्कस केले जातात. त्यानंतर पॅरेंट जर कुठल्या कॅटेगरीच्या अंडर येत असेल तर कॅटेगरी रिलेटेड तुमची फायनान्शियल कंडिशन किंवा तुम्हाला जर काही स्पेसिफिक काही क्वेरीज वगैरे असेल पॅरेंट्सला तर ते यामध्ये डिस्कस केले जातात. आणि हा जो कॉल आपला जो चालतो हा जवळपास 30 मिनिटासाठी चालतो. आणि हे दोन्ही कॉल झाल्यानंतर आपण स्टुडंट्स आणि पॅरेंट्स या दोघांना एकत्रित कॉलमध्ये बोलवतो आणि त्यामध्ये आपण त्यांना त्यांचे जे सिटी बद्दलचे एक्सपेक्टेशन आहे की कुठल्या सिटीमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घ्यायचं आहे, त्यानंतर ही ब्रँच आमच्याकडनं रेकमेंड केली जाईल. तुमचे जर वेगळे प्रेफरन्सेस असेल तर ते तुम्ही आम्हाला सांगा. तसेच काही पर्सनल प्रेफरन्सेस अबाउट कॉलेजेस की आम्हाला या कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचं आहे तर ते आपण ऑप्शनमध्ये आपण ते वरती टाकू. तर त्याबद्दल पण आपण यामध्ये डिस्कशन करतो. आता हा पण जो कॉल चालतो हा कम्प्लीट 1 आवर चालतो. तर ही झाली पूर्ण काउन्सिलिंगची प्रोसेस. नेक्स्ट येतं फॉर्म फिलिंग. तर कॅपमधनं जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, कॅप राऊंडमधनं जाऊन तुम्हाला जर इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला सगळ्यात पहिले लॉग इन पोर्टलवर जाऊन रजिस्टर करावं लागतं. ती असते रजिस्ट्रेशनची फी. त्यानंतर नेक्स्ट आहे आपले राऊंड ऍक्च्युअली याच्यानंतर चालू होतात. राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 याच्यासाठी ऑप्शन्स फॉर्म आपल्याला भरावे लागतात. ते पण ऑनलाईन असते प्रोसेस. आणि जवळपास आपण 300 ऑप्शन हे एका राऊंडमध्ये आपण देऊ शकतो. तर बेस्ड ऑन युअर मार्क्स, बेस्ड ऑन युअर प्रेफरन्सेस आपल्याला कॉलेजची एक लिस्ट बनवावी लागते, म्हणजे ऑप्शन फॉर्म आपण त्याला म्हणतो. तर ही लिस्ट आपल्याला फायनल करण्यासाठी आपण आणखी एक स्टेज यामध्ये इन्क्लूड केलेली आहे, ती आहे ऑप्शन फॉर्म फायनलायझेशन. तर काउन्सिलिंग प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आणि कॅप रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपली ही ऑप्शन फॉर्म फायनलायझेशनची डिस्कशन असतं. हे पण आपण पॅरेंट्स आणि स्टुडंट सोबत करतो. त्या दोघांना पण कॉलमध्ये इन्क्लूड केलं जातं आणि त्यामध्ये तुम्हाला सगळे कॉलेजचे डिटेल दिले जातात की आपण ऑप्शन फॉर्ममध्ये जे पण कॉलेजेस टाकले त्याचं फी स्ट्रक्चर काय, त्याचा इन्फ्रा कसा आहे, याबद्दल सगळी जी माहिती आहे ही तुम्हाला या कॉलमध्ये दिली जाते. आता ही सगळी जी प्रोसेस आहे ही कम्प्लिटली ऑनलाईन आहे तुम्हाला. कारण आपण जर बघितलं तर यामध्ये काउन्सिलिंगच्या स्टेजेस येतात, त्यामध्ये आपल्याला 3 वेळा भेटावं लागतं. त्यानंतर नेक्स्ट आहे फॉर्म फिलिंगसाठी पण, कारण प्रत्येक आपण कॅप रजिस्ट्रेशनचा जर फॉर्म बघितला तर प्रत्येक फॉर्म भरण्यासाठी ऍटलीस्ट 1.5 तास ते 2 तास हे आपल्याला लागतात. तर एवढ्या वेळी प्रत्येकाला मला पर्सनली येऊन भेटणं पॉसिबल नाही आहे. तर त्यामुळे आपण ही सगळी प्रोसेस जी घेतोय ही कम्प्लिटली ऑनलाईन असते झूम ऍप्लिकेशनवरती. तुमच्याकडे जर लॅपटॉप असेल तर तुम्ही लॅपटॉपवरनं घरनं माझ्यासोबत कनेक्ट करू शकता. बऱ्याच स्टुडंटकडे लॅपटॉप नसतो तर ते स्टुडंट्स माझ्यासोबत तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं पण माझ्यासोबत कनेक्ट करू शकता, जेणेकरून मी माझी स्क्रीन शेअर करून आपण इकडे माझ्या स्क्रीनवरती हा फॉर्म भरला जाईल किंवा माझी जी टीम आहे ही तुमचा फॉर्म फिलअप करेल. फक्त सबमिशनच्या वेळी तो फॉर्म मी रिव्ह्यू करतो आणि मग नंतर फॉर्म सबमिट केला जातो. आता ही सगळी प्रोसेस जी आहे ही ऑनलाईन प्रोसेस आहे. म्हणजे तुम्ही जर मोबाईलवरनं जे जॉईन केलं तर माझी स्क्रीन शेअर करून तुम्ही तिकडनं बघू शकता. तर आपण जे पण डिटेल भरतो ते तुम्ही त्या तुमच्या साईडला पण व्हेरीफाय करता आणि त्यानंतरूनच आपण कुठले पण फॉर्म जे आहे ते सबमिट करतो. असं ब्लाइंडली आम्ही तुमचे फॉर्म डायरेक्टली सबमिट नाही करू शकत, कारण फॉर्म सबमिट करण्यासाठी तुम्हाला एक OTP येत असतो. तो OTP प्रोव्हाइड तिथे टाकल्यानंतरच तो फॉर्म सबमिट होतो. तर विदाऊट तुम्ही फक्त ID आणि पासवर्ड जर कोणाला सबमिट दिलेत तर तो तुमचे फॉर्म सबमिट नाही करू शकत जोपर्यंत तुमचं त्यात इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. तर त्यासाठी आपण प्रत्येक फॉर्म सबमिट करताना स्टुडंटला इन्क्लूड करतो. स्टुडंट समोर हे सगळे फॉर्म भरले जातात, सगळे फील्ड जे आहे ते त्यांच्या समोर भरले जातात. कारण जर त्यामध्ये काही आपले स्पेलिंग मिस्टेक होत असेल नावामध्ये किंवा मार्कांमध्ये जर काही मिस्टेक्स असेल तर स्टुडंट तिथे ते करेक्ट करू शकतो. आणि ही सगळी जी प्रोसेस चालते ही ऑनलाईन झूमवरती चालते. आता
हे सगळं होत असताना बऱ्याच स्टुडंटला काही ॲडमिशन जी आहे ही काहींना फर्स्ट राऊंडमध्ये ॲडमिशन मिळतं, काहींना सेकंडमध्ये मिळतं, काहींना थर्डमध्ये मिळतं. तर कुठल्या राऊंडला तुम्ही ॲडमिशन घेतलं पाहिजे ते याचा सगळा सपोर्ट हा माझ्याकडनं मिळतो. जर कॉलेज चांगलं असलं तर आम्ही रेकमेंड करतो की तुम्ही फर्स्ट राऊंडमध्येच ॲडमिशन घ्या. जर काही स्टुडंटला आणखीन त्यांची एक्सपेक्टेशन जर वेगळे असेल तर आपण आणखीन त्यांना सेकंड राऊंड किंवा थर्ड राऊंडपर्यंत आपण तिथे जातो. त्यांचे फॉर्म हे आमच्याकडनं भरून दिले जातात आणि तुमचं ॲडमिशन होईपर्यंत हा माझ्याकडनं तुम्हाला सपोर्ट मिळतो. बऱ्याच स्टुडंटला तिन्ही राऊंडमध्ये पण त्यांच्या एक्सपेक्टेशननुसार कॉलेज मिळत नाही, तर तशा स्टुडंटसाठी आपण स्पॉट राऊंड रेकमेंड केला जातो आणि स्पॉट राऊंडला पण मी तुम्हाला सपोर्ट देतो की स्पॉट राऊंडमध्ये तुम्ही कुठल्या कॉलेजला अप्लाय केलं पाहिजे आणि कुठे जाऊन तुम्ही ॲडमिशन घेतलं पाहिजे. आणि माझ्याकडनं जो सपोर्ट आहे तुमच्याकडं हे तुमचं ॲडमिशन होईपर्यंत तुम्हाला राहतो. यावर्षीचं ॲडमिशन तुम्ही यावर्षी रजिस्टर केलं पुढच्या वर्षी जर येत असेल तर ते तसं पॉसिबल नाही आहे. यावर्षी जर तुम्ही एनरोल करत असाल तर यावर्षी जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही तोपर्यंत माझ्याकडनं हा फुल सपोर्ट तुम्हाला दिला जाईल. नेक्स्ट आहे यामध्ये मग माझी फीस किती असते. तर ऑलरेडी मी तुम्हाला स्टेजेस दाखवल्यात आणि फीसचे तुम्हाला डिटेल्स हवे असेल तर तुम्ही माझ्या या नंबरवरती तुम्ही कॉल करा. तुम्हाला सगळे फीसचे डिटेल हे प्रोव्हाइड केले जातील. तसेच तुम्हाला जर काही क्वेरी असेल तर माझ्या पर्सनल नंबरवरती जो इथे नंबर दिला आहे त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि माझ्याकडनं तुम्हाला कॉलबॅक येईल किंवा तुम्ही डायरेक्ट कॉल केला तर मी जर अवेलेबल नसेल तर माझ्या अवेलेबिलिटीनुसार तुम्हाला कॉलबॅक हा केला जाईल.